नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, राज्यातील या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। यासाठी मित्रांनो, राज्य सरकारकडून 120 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये आणि मित्रांनो फळबागांसाठी 32,500 रुपये या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या 7 जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन अशी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 120 कोटी 33,87,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम सरसगट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पात्र जिल्हे पाहू शकता। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 21,392 शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात जून या कालावधीत नुकसान झालेल्या 33 शेतकऱ्यांसाठी 4,73,000 रुपये मंजूर झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यात जून 2025 या कालावधीत नुकसान झालेल्या 10,543 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 37 लाख रुपये मंजूर झाले आहे। वाशिम जिल्ह्यात जून या कालावधीत नुकसान झालेल्या 120 शेतकऱ्यांसाठी 6,80,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 6,038 शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 99 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अजून बुलढाणा जिल्ह्यात जुलै या कालावधीत नुकसान झालेल्या 3,554 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 97 लाख रुपये मंजूर झाले आहे। तसेच मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात जुलै या कालावधीत नुकसान झालेल्या 191 शेतकऱ्यांसाठी 11,76,000 रुपये मंजूर झाले आहे। तसेच मित्रांनो, अकोला जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 6,991 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 93 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 19,239 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 42 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 20,874 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहे। वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 14,937 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 45 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 4,152 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 43 लाख रुपये मंजूर झाले आहे। तसे मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 63,414 शेतकऱ्यांसाठी 42 कोटी 45 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, 7वा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 2,896 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 85 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून या 7 जिल्ह्यातील 1,52,892 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून 120 कोटी 33,87,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन अशी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।